शुभ कार्यासाठी प्रवासाची सुरुवात आमची नेहमी देवपूजा आणि गाडीची पूजा करूनच होते. देवघरात दिवा लावून स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही घराबाहेर पडतो. आणि जशी देवांची पूजा महत्त्वाची असते ना, तशीच आमच्या पोटाची पूजासुद्धा महत्त्वाची असते. म्हणून प्रवासात शक्यतो बाहेरचं खाणं टाळतो आणि घरचा स्वयंपाक टिफिनमध्ये सोबत घेऊन जातो. हाय हॅलो, मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ तर आपला 5 वाजेपासूनच सुरू झाला आहे. आता आम्ही 8 वाजता नारायणगावला येऊन पोचलो आहे आणि आपण यापुढे जाणार आहेत पुण्याला. तर पुण्याला कशासाठी? तर आपल्याला न्यू फ्लॅट बघायसाठी जाणार आहेत. तर माझ्यासोबत तुम्हीही न्यू फ्लॅट कसा आहे ते बघणारच आहात. चला तर मग आपण जाऊया आता पुण्याकडे. हाताची घडी म्हणजे मला म्हणजे हाताची. चला तर मग आता आपण पुण्यात येऊन पोहोचलोय. आजचा प्रवास खरंच खूप शांत आणि छान झाला. रस्त्यात पाऊसही नव्हता. पुण्यात एंट्री घेतल्यानंतर मात्र थोडा पाऊस सुरू झाला, पण पाऊस जास्त नव्हता. त्यामुळे प्रवासाचा आनंद आम्हाला घेता आला. रात्री साधारण 10:30 ते 11:45च्या सुमारास आम्ही पुण्यात येऊन पोचलो. पुण्यात आम्हाला माझ्या नंदेच्या घरी मुक्काम करायचा होता. तिथे गेल्यानंतर फ्लॅटविषयी आम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं होतं, काही प्लॅनिंग पण करायची होती. हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. इकडे येऊ का? इकडे नेक्स्ट डेची सुरुवात तर देवपूजनेच झाली होती. आता त्यांच्या घरातील हे देवघर मला खूप आवडलं होतं आणि या देवघराची टूर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे. तर आज दिवसभरात मला अजून काही व्हिडिओ शूट करायचे होते, पण मी विसरले होते. आणि संध्याकाळी मुलांनी नाश्ता मागितला, तेव्हा माझ्या नंदेने मला एक छान आयडिया सांगितली आणि तेव्हा मला आठवलं की चला आपण व्हिडिओ बनवूया. तर त्यांनी घरात पोळ्या शिल्लक असतील तर त्यापासून पिझ्झा बनवूया असं सांगितलं. मग काय, आम्ही ठरवलं की आज संध्याकाळी पिझ्झा पार्टी करूया. तर शिड्या पोळीचा हा पिझ्झा कसा बनवला तेही तुम्हाला सांगते. सर्वात आधी उरलेल्या ज्या काही शिड्या पोळ्या होत्या 4 त्या घेतल्या आणि त्यामधून कट करून घेतल्या. त्यानंतर त्या पोळींवर पिझ्झासाठी लागणारं साहित्य व्यवस्थित लावून घेतलं. पोळीवर पिझ्झा सॉस लावला. आमच्याकडे त्यावेळी पिझ्झा सॉस नव्हता, म्हणून त्यांनी जे काही उपलब्ध होते ना ते सॉस वापरले. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि आपल्या मुलांना आवडीनुसार इतर भाज्या घालू शकतो. त्यानंतर त्यावर थोडं चीज घातलं. चीज टाकल्यानंतर तर पोळीचा पिझ्झा अगदी पिझ्झासारखा दिसत होता. त्यानंतर त्यांची समोस्यासारखी घडी करून घेतली आणि थोडं त्यावर चीज घालून घेतलं. त्यानंतर तवा गरम केला आणि त्यावर बटर टाकलं आणि बटरवर ह्या पोळीच्या घड्या ठेवल्या. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकतात. मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या घातल्या तरी चालते. त्यानंतर पोळीच्या खाली थोडंसं बटर लावून घेतलं आणि व्यवस्थित गरम करून घेतल्या. चीज छान वितळेपर्यंत आणि पोळी थोडी क्रिस्पी होईपर्यंत ती गरम करून घेतली. जर तुम्हाला संध्याकाळी पिझ्झा पार्टी करायची असेल तर पोळी करतानाच त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पोळ्या करायच्या, म्हणजे चव अजून छान लागते. आणि बघता बघता आमच्या शिड्या पोळीचा पिझ्झा तयार झाला. पिझ्झा तयार झाल्यानंतर तो क्रिस्पी झाला होता, त्यामुळे आम्ही तो सगळ्यांसोबत शेअर करून घेतला, जेणेकरून सगळ्यांना टेस्ट करून घेता येईल. गरम गरम पिझ्झावर थोडं चीज घालून घेतलं आणि सगळ्यांना खायला दिला. आणि खरं सांगायचं तर सगळ्यांनाच तो खूप आवडला. बघता बघता आमच्या शिड्या पोळीचा पिझ्झा कधी संपला हे आमच्या लक्षातच आलं नाही. दिसायला सुंदर आणि खायला छान. मला तर ही रेसिपी खूप आवडली, कारण घरात पोळ्या शिल्लक राहिल्या असतील तर त्याचा असा छान उपयोग करता येतो. म्हणून मला वाटलं की हा छोटा किचन टिप तुमच्यासोबत लगेच शेअर करावा. तुमच्याकडेही कधी शिड्या पोळ्या उरल्या तर एकदा अशा पद्धतीने पोळीचा पिझ्झा करून बघा. घरातल्या मुलांनाही तो नक्की आवडेल.
आणि ही रेसिपीची आयडिया मला माझ्या नंदेकडून मिळाली, त्यामुळे त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करण्याची संधीसुद्धा मिळाली. जर तुम्हाला या शिळ्या पोळीचा पिझ्झा कसा वाटला, तुम्ही असा पिझ्झा कधी करून पाहिला आहे का, आणि तुमची ही पद्धत वेगळी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची पद्धत मलाही ट्राय करून बघायला आवडेल. त्यांच्या घरातलं सुंदर देवघर पाहिलं आणि मला वाटलं की हे देवघर तुम्हालाही नक्की दाखवलं पाहिजे. म्हणून चला तुम्हालाही एक छोटासा देवघराचा टूर करून देते. त्यांचं देवघर पूर्ण सागवान लाकडामध्ये तयार केलेलं होतं, त्यामुळे त्याला खूप सुंदर आणि पारंपरिक लूक आला होता. विशेष म्हणजे देवघरातील प्रत्येक डिझाईन आणि सजावट खूप विचारपूर्वक केलेली दिसत होती. बाजूला म्हणजे खालच्या बाजूला स्वस्तिकची सुंदर नक्षी केली होती. 4 स्वस्तिका होत्या. स्वस्तिकची डिझाईन खूप सुंदर दिसत होती. तसेच देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी ड्रॉवरसुद्धा होते. पूजेचे पुस्तकं आणि इतर वस्तू जे काही आपल्याला पूजेला लागणारं साहित्य असतं ते ठेवण्यासाठी ही जागा उपयोगी पडत होती, म्हणजे हे ड्रॉवर उपयोगी पडत होते. आणि वरच्या बाजूला दिवा, अगरबत्ती, धूप लावण्यासाठी अशी छान पाटी पण बनवली होती. देवघर दिसायला सुंदर होतंच, पण देवघरातल्या सुरुवातीला 2 गजलक्ष्मीसुद्धा होत्या. त्या लाकडामध्ये सुंदर कोरलेल्या होत्या. त्यांच्या घरात जे काही कुलदेवतेची स्थापना केली होती, कलशाची स्थापना, ती थोडी वेगळ्या पद्धतीची होती. सगळ्यात आधी डिशमध्ये खालच्या बाजूला तांदळाची रास टाकली होती. त्यावर कलश भरला होता पाण्याने, आणि कलशावर पुन्हा एक छोटंसं डिश आणि डिशमध्ये तांदूळ, आणि तांदळावर लक्ष्मीची चांदीची लक्ष्मी ठेवली होती. अशा पद्धतीने त्यांनी कुलदेवतेची स्थापना केली होती. आणि देवघराच्या मध्यभागी एक स्वस्तिक काढलेली होती. त्यानंतर वरच्या बाजूला सुंदर मोहोर काढले होते, त्यामुळे देवघर खूप सुंदर दिसत होतं. आणि मोहोर त्याच्याच बाजूला एक गजलक्ष्मी, असे 4 मोहोर होते. आणि खालच्या बाजूला 3 घंटीसुद्धा होत्या. त्यांचा आवाजही खूप छान येत होता. म्हणजे 4 मोर, 4 गजलक्ष्मी, 4 स्वस्तिका, 2 ड्रॉवर आणि एक दिवा ठेवण्यासाठी पाटी. त्यानंतर मला या देवघराची विशेष गोष्ट जास्त आवडली, ती म्हणजे वरच्या बाजूला कलश तर कोणत्याही देवघराला नसतो, तर त्यांनीही घेतला नव्हता. आणि देवघराच्या जे वरची बाजू होती ना, त्या वरच्या बाजूवर त्यांनी भगवान विष्णूंचं आवडतं वाहन म्हणजे गरुडाची सुद्धा छान डिझाईन घेतली होती. आता ज्या घरात भगवान विष्णूंचं स्थान असतं त्या घरात माता लक्ष्मी असतातच. तर बघू शकता तुम्ही, ती गरुडाचं जी काही डिझाईन केली होती ना देवघराला, ती खूप सुंदर दिसत होती. आणि भगवान विष्णूंचं वाहन गरुड याचीसुद्धा त्यांनी डिझाईन घेतली. हे सगळ्यात जास्त मला त्या देवघराचं आवडलं. आणि हे देवघर घेऊन त्यांना 2 वर्ष झाले असतील. तर 2 वर्षापूर्वी त्यांनी हे देवघर 25,000ला घेतलं होतं. आता याची किंमत वाढली असेल असं मला तरी वाटतं. तर तुम्हाला ही देवघरातली शुभचिन्हाविषयी कोणती गोष्ट आवडली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. मला तर या देवघरावरचे 4 स्वस्तिका, 4 गजलक्ष्मी, 4 मोहोर आणि त्यावर गरुड हे मला खूप आवडलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून कळवा. तोपर्यंत भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.